हॅलो फूडीज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवूया जे स्ट्रीट्सवर चिकन पाव भेटतात ते. त्यासाठी सर्वात आधी मी चिकन आणि बटाटे बॉईल करून घेतलेला आहे. त्यानंतर जे चिकनचा बोनलेस पोर्शन आहे तो मी मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून त्याला कोर्सली ग्राइंड करून घेतलेला आहे आणि बोलमध्ये ट्रान्सफर केलेला आहे. त्यात मी जो बॉईल केलेली बटाटी आहे ती स्मॅश केलेली आहेत आणि आपले जे बेसिक मसाले असतात, गरम मसाला, हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर हे टाकलेलं आहे. त्यात सॉल्ट ॲज पर टेस्ट टाकलेला आहे. त्यानंतर त्यात मी बेसन, राईस फ्लावर, ऑनियन, कोरिएंडर आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर हे जो मिक्सर आहे हा मी स्पूननी चांगलं मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यात मी अंडा टाकलेला आहे आणि अंडा पण मी याच्यात चांगलं मिक्स करून घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्त म्हणजे असं मिक्स करा ज्याने आपल्या जर टिक्कीचा शेप येईल. जर टिक्कीचा शेप येत नसेल तर त्यात थोडा तुम्ही राईस फ्लावर टाकून त्याची कन्सिस्टन्सी बॅलन्स करू शकता. त्यानंतर मी थोडा पोर्शन घेऊन टिक्की शेप दिलेली आहे आणि या टिक्क्या मी शॅलो फ्राय केलेल्या आहेत. शॅलो फ्राय मीडियम टू हाय फ्लेमवर शॅलो फ्राय केलेले आहेत. शॅलो फ्राय करून झाल्यावर आपण जे चिकन पाव आहे ते आपण एअर फ्रायरमध्ये बनवणार आहोत. ज्यासाठी मी जो एअर फ्रायर आहे तो पार्चमेंट पेपरने लाईन करून ठेवलेला आहे. त्यावर पार्चमेंट पेपरवर खालती बटर स्प्रेड केलेला आहे आणि जो पाव आहे तो मधीतून कट करून घेतलेला आहे आणि पावचा जो बॉटम आहे त्याला पण मी बटर लावून घेतलेला आहे. त्यावर मी आपली जी हिरवी मिरचीची पेस्ट असते ती लावलेली आहे. हिरवी मिरचीची पेस्ट तुम्ही होममेड पण बनवू शकता किंवा आपले मार्केटमध्ये पण अवेलेबल आहेत, ती पण तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट लावून झाल्यावर आपण जे टिक्की बनवलेली आहे चिकनवाली ती टिक्की मी प्लेस केलेली आहे. त्यावर मी जे चीज ग्रेट केलेला होता, मी प्रोसेस चीज वापरलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही चीज स्लाइस वापरू शकता किंवा मॉझरेला चीज वापरू शकता. मी इकडे जो प्रोसेस चीज आहे तो चांगला ग्रेट करून घेतलेला आहे आणि हा जो आहे तो मी 150 डिग्री सेल्सिअसवर 2 to 3 मिनिटसाठी बेक करून घेतलेला आहे किंवा जोपर्यंत चीज मेल्ट नाही होत तोपर्यंत तुम्ही बेक करा. आणि आपला हा चिकन चीज पाव रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि इफ यू हॅवंट सबस्क्राईब माय चॅनल, तुम्ही माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि मी माझ्या इन्स्टा आय डी पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. इन्स्टा आय डीला पण माझ्या फॉलो करून घ्या. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.